रात्री माठामध्ये पाणी भरून ठेवलं की दुपारपर्यंत संपतं आणि दुपारी जर भरून ठेवलं तर संध्याकाळपर्यंत संपतं. जेव्हापासून उन्हाळा लागलाय ना तर एवढं पाणी प्यायला जातंय ना, ते पण ह्या माठामुळे बरं का. तर जेव्हापासून हा माठ आणलाय ना तेव्हापासून अजिबात मी फ्रीजमधलं पाणी पित नाही. ह्या पाण्याशिवाय माझं पोट पण भरत नाही असं झालंय. पण जेव्हा सुरुवातीला हा माठ मी घेऊन आले होते ना तेव्हा मात्र मला सर्दी खोकला झाला होता, कारण की मला अजिबात सवय नव्हती. आता कसं होतं, आपण दुसऱ्याच्या घरी गेलो की माठातलं पाणी पितो, पण आपल्या घरी माठ जास्त दिवस टिकत नाही. माझ्या तरी तिथं टिकतच नाही, थोड्या दिवस राहतो नंतर आपल्याकडून घाई गडबडीत कामात फुटून जातो. तर असो, आदल्या दिवशी सकाळी इथं तांदूळ इडलीसाठी भिजू घातले होते, रात्री वाटायचे मी विसरूनच गेले. झालं का मग सकाळी एक एक्स्ट्रा काम वाढून. सकाळी आहे ना मी उशिरा उठून सुद्धा आहे ना 2 तासामध्ये सगळे काम आवरून घेतले बरं का, आणि जिमला पण जायचं होतं. आता कामं कशी आवरले ते तुम्हाला सांगते. आता इथे सकाळी आहे ना म्हटलं चला आता आर्यनला सुट्ट्या लागल्यात, त्याच्यामुळे थोडं उशिरा उठलं तरी चालतंय. मग काय, दूधवाले मामा आले 8 वाजता नेहमीप्रमाणे, आणि दूध घ्यायचं का विचारलं तर म्हटलं आज खाडा करते, आज दूध जास्त आहे, उद्या घेते. म्हणून काय अर्धा तास मी अजून जास्त झोपले आणि उठायला उशीर झाला, वाजले 8:30. मग काय उठले, पटकन ब्रश केला, त्याच्यानंतर सगळं घर वगैरे क्लीन कचरा काढून घेतला, झाडून घेतलं. त्याच्यानंतर म्हटलं चला आता वजन चेक करू, नेहमीप्रमाणे वजन चेक करून घेतलं. त्याच्यानंतर गरम पाणी पिले आणि मग मात्र मी पटकन पहिले सगळं धुणं धुवून घेतलं आणि मग पिळून ठेवलं. त्याच्यानंतर मी माझा चहा घेतला. असं सगळं आवरत मग आलं. म्हटलं चला आता आहे ना जिमला जायची तयारी करू. त्याच्या आधी म्हटलं वाटण करून घेऊया. आता लाईट गेली होती, मग परत लाईट आली, मग परत वाटण करून घेतलं आणि त्याच्यानंतर फायनली आवरलं. आता आज माझी मस्त अशी बॅग आर्यननी भरून दिली होती. जोपर्यंत इडलीचं वाटण पूर्ण करत होते, मी वाटून घेत होते, तोपर्यंत आर्यननी आहे ना मस्त पाण्याची बॉटल, टी शर्ट, नॅपकिन मस्त अशी बॅग भरून दिली. त्याच्यानंतर आर्यनला बाय केलं आणि मी गेले जिम मध्ये. आता जिम मधला वर्कआउटचा व्हिडिओ मी आज घेतलाच नाही बरं का, स्किप केला. नेहमी तुम्ही म्हणता नुसतं जिम करते, म्हणूनच मी आज शूट घेतलेला नाहीये. नंतर घरी आले, चेंज वगैरे केलं आणि हे ना इडलीचं छान असं भिजलं होतं, तर म्हटलं आता संध्याकाळी इडली करू, आता घेते याचा मस्त उथप्पा करून. मग काय मस्त कांदा टोमॅटो चिरायला घेतलं आणि हे बघू शकता, हे कांदा चिरायचा आहे माझ्याकडे, पण त्याच्यामधलं आहे ना ते कुठं पडलंय ते मला बघावं लागन. आता तरी ठेवून देते, नंतर शोधते. पण आता तर मला हातानेच कांदा चिरायचा होता, म्हटलं चला करून घेऊया. पण याच्यात खरंच सोपं जातं बरं का, सगळ्या भाज्या चॉप होतात त्याच्यामध्ये एकदम बारीक. नंतर आहे ना छान अशी उतप्प्यासाठी हिरवी मिरचीची चटणी बनवून घेतली शेंगदाणे टाकून. नंतर मग तेच भूक लागली तर आर्यनला म्हणलं बघ बाबा काही खायला आहे का. आता रात्रीच्याला आहे ना आम्ही मस्त असं ज्यूस करून पेलो होतो, टरबूज कलिंगड वॉटरमेलनचा, आणि आता खरबूज उरलं होतं, मग अर्ध दोघांनी खाल्लं. त्याच्यानंतर उथप्पा तयार झाला आणि मग आहे ना एवढं पीठ उरलंय तर संध्याकाळच्या याची इडली होईन. म्हणलं चला, मग आर्यनला एक वाढून दिलं आणि तव्यावर एक ठेवलं. म्हणलं चला आपण दोघं मिळून खाऊ. म्हणलं आर्यनला म्हणलं चल मी तुझ्यातच बसते आज खायला, मला कारण लई जास्त भूक लागली होती. उथप्पा तर एवढा भारी झाला होता, मीच बनवला होता, पण एक नंबर झाला होता. चला व्हिडिओ इथेच एंड करते, बाय बाय.